या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. रत्नागिरी शहरानजीकच्या कारंजीवाडी परिसरात एसटी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. स्वस्ती फायनान्स कंपनीची कार घेऊन 5 कर्मचारी मुंबई चेंबूर ते रत्नागिरी असे निघाले होते. सकाळी 6:30च्या सुमारास त्यांची कार कारमाचीवाडी फाटा इथं आली असता समोरून येणाऱ्या एसटी बसला कारची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की गंभीर जखमी झालेल्या मुंबईतील 34 वर्षीय विकास नवसरे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव देखील झाला होता. नवसरे हा चालक सीटच्या मागे बसला होता. तो स्वस्ती फायनान्सच्या युनिट मॅनेजर या पदावर कार्यरत होता. मध्यरात्री 12 वाजता हे सर्वजण मुंबईतून रत्नागिरीत यायला निघाले होते. कारमाचीवाडी फाट्यावर असलेले वळण चालकाच्या लक्षात आलं नाही, त्यामुळे समोरासमोर ठोकर झाली. हे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी उपस्थित राहायला आले होते. मात्र त्यांच्या कारला अपघात होऊन युनिट मॅनेजरचा जागीच मृत्यू झाला.